कसाऱ्यात मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार उघड. बस स्थानकाऐवजी पे अँड पार्क प्रवाशांची दिशाभूल करत नाशिक कुंभमेळ्याआधीच कसाऱ्यात रेल्वे प्रशासनाचा गोंधळ. ठाणे जिल्ह्यातील कसारा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांची अक्षरशः दिशाभूल होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कसारा सेंट्रल केबिन जवळील जागा अचानक पे अँड पार्कसाठी देण्यात आली. मात्र कसारा स्थानकाच्या ब्रिजवर आजही बस स्थानक दर्शवणारे फलक कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे प्रवासी चुकीच्या दिशेने जाऊन त्रस्त होत आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी यापूर्वी बस स्थानकासाठी सर्व काम पूर्ण झाले असताना अचानक धोरण बदलून पे अँड पार्क सुविधा सुरू करण्यामागे कोणते कारण आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कसारा बाजारपेठेतच प्रवासी बस उभ्या राहत असून आधीच असलेली वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली आहे. कसारा बाजारपेठेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून प्रवासी बस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत असून पादचारी व प्रवाशांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे बोलले जाते. दरम्यान येऊ घातलेल्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरणार आहे. लाखो भाविक कसारा मार्गे प्रवास करणार असताना चुकीचे दिशादर्शक फलक, अपूर्ण नियोजन आणि वाहतूक कोंडी यामुळे मोठा गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी जनहित संकल्प सामाजिक संघ यांनी रेल्वे प्रशासनाला धडक निवेदन देत ब्रिजवरील दिशाभूल करणारे बस स्थानक फलक तात्काळ हटवावेत. बस स्थानकाबाबत स्पष्ट आणि कायमस्वरूपी निर्णय जाहीर करावा. पे अँड पार्कचा निर्णय पुनर्विचार करून प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य द्यावे. कसारा बाजारपेठेतील वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी, अशी कडक कारवाईची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेला हा गोंधळ आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला असून कुंभमेळ्याच्या तोंडावर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, कसारा.